दिवसभरातील बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा। महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। खरं तर ही उमेदवारी यापूर्वी महायुतीमधून खासदार हेमंत बडले यांना देण्यात आली होती, मात्र त्यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे। सर्वप्रथम हिंगोलीतील गांधी चौक या ठिकाणी शक्ती प्रदर्शनासाठी जे आहे त्या ठिकाणी सभा घेण्यात आली आणि सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कारण तुमच्यातला एक सर्वसामान्य मोहिते पाटील आणि शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे। सिल्वर ओकच्या मागील प्रवेशद्वाराने मोहिते पाटील यांनी प्रवेश घेत गुप्त बैठक पार पडली आहे। ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यापूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बातमी लीक केली आणि काही दिवसापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी हाती घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उतरवणार असल्याचे सांगितले। दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत। उमेदवारीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजप संघटनेच्या वरिष्ठ पदावर असल्याने या भेटीत गुप्तता पाळण्यात आली होती। येत्या 13 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस असल्याने मोठे शक्ती प्रदर्शन करत त्याच दिवशी धैर्यशील मोहिते पाटील अर्ज भरणार असल्याची ही चर्चा सुरू आहे। आता एकंदरीत माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। नाशिकच्या संदर्भामध्ये महायुतीचा अद्यापही उमेदवार ठरत नाहीये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे। हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत त्यांची उमेदवारी कापली जाईल अशा स्वरूपाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल अशा स्वरूपाची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्याबाबत लवकरच शिक्कामोर्तब होईल असंही बोललं जातंय। आणि त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांचं नाशिकमध्ये असलेल्या निवासस्थानाच्या ठिकाणचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभा करण्यात आलेला आहे। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि त्या ठिकाणी पक्षाचं नाव हे देखील त्याच्या विशेष अशा स्वरूपाच्या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्या संदर्भात घोषणा झाल्यानंतर जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। नाशिकमधील असलेले जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, त्यांच्याकडनं जोरदार तयारी केली जाते आणि एकूणच भुजबळ यांची उमेदवारी लवकरच जाहीर होईल अशी ही माहिती त्या निमित्तानं कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून दिली जाते। लोकसभा निवडणुकींचं रणशिंग फुंकलं गेलंय, त्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जातात। डॉक्टर अमोल कोल्हेंनी त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये कोणते कोणते प्रोजेक्ट शिरूर लोकसभेमध्ये आणले हे ते नेहमी भाषणांमध्ये सांगतायत, मात्र त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट असणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प या प्रकल्पाला विरोधक खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहेत। विरोधक असणारे शिवाजी आढळरावांनी याच प्रोजेक्टला चंदेरी दुनियेतील स्वप्ने असं खरं तर म्हटले, मात्र शिवाजी आढळरावांना त्यांनी अमोल कोल्हेंनी उत्तर देताना हे चंदेरी दुनियेतील स्वप्न नसून हा प्रोजेक्ट हा शिरूर लोकसभेतील प्रत्येक नागरिकांसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेलंही डॉक्टर कोल्हे यांनी म्हटलंय। नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला मदत करीत असल्याचे गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोड यांनी केलेले असून गोंदिया भंडारा मतदारसंघामध्ये नौखा उमेदवार देत भाजपाचे नेते तथा माजी आमदार रमेश कुथे व गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल तथा अन्य नेते बंद दारआड नाना पटोले यांच्याशी चर्चा होत असल्याचे असे गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोड यांनी केलेले आहे। शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे बुलढाणा येथे नरेंद्र खेडकर यांची उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार सभा घेण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले होते। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते। यावेळी आदित्य ठाकरेंनी महायुतीतील जागा वाटपावरून टीका केली आहे। आदित्य ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहत असाल राष्ट्रवादी शिंदे गट आणि भाजपला आता उमेदवारच मिळत नाही आहे। भाजपने 2 उमेदवार जाहीर केले आणि तेही मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधीच। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणतात की महायुतीकडे आता त्या कुवतीचे उमेदवार नाहीत, कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने उमेदवार दिलेत आणि या उमेदवारीबाबतचे पटापट निर्णय घेतलेत, जे व्हायचे ते होईल, एक गावातून तुकडे ही शिवसेनेची विचार करण्याची पद्धत आहे
आणि या पद्धतीने यश हे निश्चितच मिळते आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त 2-4 महिन्यांचाच आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहणार नाही असं मला वाटतं. असा टोला देखील यावेळी अंबादास दानवे यांनी लगावला आहे. अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या की महायुतीचा धाराशिव लोकसभा मतदारसंघातला उमेदवार कोण. ही जागा जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला आली होती आणि त्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जो आहे तो उमेदवार जाहीर करण्यात आला, ते म्हणजे की अर्चना पाटील. अर्चना पाटील हे कोणत्याही पक्षाशी निगडीत नव्हत्या, पण त्यांचे पती जगदीश राणा सिंह हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यानंतर आज अर्चना पाटील यांनी सुनील तटकरे जे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारपदी ते उमेदवार असतील त्यांची वर्णी जी आहे ती आज लागलेली आहे. त्याच्यानंतर आता त्यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो फुटण्याची कौल जो आहे तो देण्यात आलेला आहे. अलिबाग येथील खंदेरी उंदेरी बंदरगडचा किल्ला आणि येथील मायनक भंडारी याच्या या पराक्रमाचा चिवट संघर्ष पाहून येथील इंग्रजांनी सुद्धा माघार घेतली. हीच माघार पाहून इंग्रज सुद्धा या ठिकाणी निघून गेले. परंतु आज या अलिबागचं नामकरण व्हावं यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री यांना एक पत्र दिलं आहे की मायनक भंडारीचा अलिबाग येथे मोठा स्टॅच्यू बनवून या ठिकाणी या मायनक भंडारी याचं नाव देण्यात यावं असा एक अर्ज मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. परंतु आता हा अर्ज मुख्यमंत्री स्वीकारून अलिबागचं नामकरण होईल का हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे. वीज दरवाढीच्या विरोधात आपल्याला सगळीकडेच असंतोष पाहायला मिळतोय. जो तो प्रत्येक जण वीज दरवाढीच्या विरोधात बोलतोय. याच मुद्द्याला घेऊन आज पुण्यामध्ये रास्तापेठेत आंदोलन करण्यात आलं. वीज दरवाढीच्या विरोधात सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं, ज्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे त्यासोबतच आमदार रवींद्र धंगेकर यांची उपस्थिती होती. कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं एकत्र जमले होते. या सगळ्या दरम्यान वीज दरवाढीच्या विरोधात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यासोबतच कशा पद्धतीनं ही वीज दरवाढ सामान्य नागरिकांच्या हिताची नाही, कशा पद्धतीनं सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे याबाबत सुप्रिया सुळेंनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि वीज दरवाढ कमी व्हावी अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो त्यांनी सरकारला दिलेला आहे. सरकार फक्त वीज दरवाढच नाही तर औषधांच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्यावर देखील अंकुश नाही, नियंत्रण नाही अशा पद्धतीचा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाच्या दरम्यान व्यक्त केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वीज दरवाढ कमी व्हावी त्यासोबतच औषधांच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या कमी व्हाव्यात अशी अपेक्षा यावेळी सुप्रिया सुळेंनी या आंदोलनाच्या दरम्यान व्यक्त केलेली आहे. सरकार या सगळ्याच्या संदर्भानं काय नेमका निर्णय घेते, काही विचार करते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. वेगळ्या विदर्भासाठी आग्रही असलेल्या 10 संघटनांनी एकत्र होत विदर्भ निर्माण महामंचाची स्थापना केली आहे आणि या विदर्भ निर्माण महामंचाच्या वतीने ठिकठिकाणी उमेदवारी देऊन लोकसभेची निवडणूक लढवण्यात येत आहे. वर्धेतील उमेदवारी आशिष हिजनकर यांना देण्यात आली आहे. आशिष हिजनकर यांनी आज रॅली काढत नामांकन अर्ज दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्गक्रमण ही करत रॅली गेली. या रॅलीमध्ये बैलबंडीवर स्वार होत आशिष हिजनकर यांनी विदर्भाचं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस तसेच संत्र्याचे पोस्टर लावत आशिष हिजनकर या बैलबंडीवर स्वार झालेले होते. ही रॅली सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली होती. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी तसेच शेतकरी व कष्टकरी, गोरगरीब व बेरोजगारी या प्रश्नांना घेऊन मी मैदानात निवडणुकीच्या उतरलो आहे असे आशिष हिजनकर यांनी बोलून दाखविले. आशिष हिजनकर यांची लढत भाजपाचे खासदार रामदास तडस तसेच महाविकास आघाडीचे अमर काळे यांच्याशी होणार आहे. आता मतदार कोणाच्या पदरामध्ये मतदान करते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठी सिनेमाला घेऊन असंख्य समस्या समोर येत आहेत. त्यात आता पायरसीचा मुद्दाही आता डोकावताना पाहतोय. अलिबाबा आणि चाळीसले चोर हा सिनेमा याच्या शुक्रवार प्रदर्शित झाला आणि त्याची पायरसी झाल्याचं आता आरोप निर्माते आणि मनसे चित्रपटसृष्टीने केलाय. या सिनेमाची पायरसी होते तरी कशाला, आता हा प्रश्न मनसेने उभा केलाय. त्यासोबतच मराठी सिनेमाची गळचेपी आहे का आणि जर हे होत असेल तर महाराष्ट्रातील दुर्दैवी आहे असं म्हणणंही सिनेमाच्या टीमचं आणि मनसेचं झालंय. या सगळ्यांनुसार आपण पाहायला गेलं तर OTTवर कुठे ना कुठे मराठी सिनेमा प्रदर्शित होत नाहीये, थिएटरमध्ये प्राईम टाइम मिळत नाहीये आणि आता नवीन गोष्ट म्हणजे पायरसीची पुन्हा त्या डोक्याला दिसते. त्यामुळे मराठी सिनेमा जातो तरी कुठे हा मोठा प्रश्न तो उभा राहिलाय.